इयत्ता 6वी इतिहास प्रकरण 3 हडप्पा संस्कृती. भारतीय उपखंडात सुमारे 4,500 वर्षांपूर्वी एक अत्यंत प्रगत नागरी संस्कृती विकसित झाली. तिला आपण हडप्पा संस्कृती असे म्हणतो. स्वच्छ रस्ते, सुनियोजित नगररचना, समृद्ध व्यापार आणि लेखन हे सारे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. हडप्पा संस्कृतीचा कालखंड. हडप्पा संस्कृतीचा इतिहास 3 महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये विभागला जातो. 1. पूर्व हडप्पा काळ, इसवी सन पूर्व सुमारे 3300 ते 2600. गावाकडून शहराकडे विकास, नागरीकरणाची सुरुवात. 2. प्रगल्भ हडप्पा काळ, इसवी सन पूर्व सुमारे 2600 ते 1900. सुवर्णकाळ, मोहंजोदडो, हडप्पा, ढोलीवाडा, लोथल यांसारखी केंद्रे विकसित झाली. 3. उत्तर हडप्पा काळ, इसवी सन पूर्व सुमारे 1900 ते 1300. हळूहळू ऱ्हास, प्रमुख केंद्रे उद्ध्वस्त झाली. स्थान आणि विस्तार. हडप्पा संस्कृतीच्या वसाहती सिंधू नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर सापडतात. या संस्कृतीचा भौगोलिक विस्तार सुमारे 15 लाख चौरस किलोमीटर एवढा होता. उत्तर जम्मू काश्मीर, मंडा. पश्चिम बलुचिस्तान, पाकिस्तान. पूर्व आलमगीरपूर, उत्तर प्रदेश. दक्षिण दायमाबाद, महाराष्ट्र. प्रमुख स्थळे हडप्पा, मोहेंजोदाडो, लोथल, कालीबंगन, धोलावीरा, राखीगढी, बनावली, चन्नूदडो. लोकजीवन, नगररचना व राहणीमान. हडप्पाकालीन शहरे अत्यंत सुनियोजित होती. रस्ते समांतर व काटकोनात छेदणारे होते. नगरांचे बालेकिल्ला, उच्चवर्गीय आणि सर्वसाधारण वस्ती असे 2 विभाग असत. घरबांधणी. पक्क्या विटांची घरे, मध्यवर्ती अंगण, विहीर, शौचालय. इंग्लिश बॉर्ड पद्धतीने 1:2:4 प्रमाणातील विटा. सांडपाणी व्यवस्था. प्रत्येक घराला मातीच्या पन्हळी, रस्त्यावरील गटारे विटांनी बांधलेली व झाकलेली. सार्वजनिक आरोग्याची जाणीव. महास्नानगृह. मोहेंजोदाडो येथे 12x7x2.5 मीटर आकाराचे भव्य जलकुंड धार्मिक विधींसाठी वापर होत असावा. आहार, वस्त्रे, दागिने व कला. आहार व व्यवस्था. गहू, सातू, वाटाणा, तीळ, मसूर हे मुख्य अन्न. मातीची सुंदर नक्षीदार भांडी वापरत. शेती, कापड विणणे, धातुकाम हे प्रमुख व्यवसाय. कालीबंगन येथे जगातील सर्वात जुनी नांगरलेली शेतजमीन सापडली. वस्त्रे, दागिने व कला. सुती व रेशमी वस्त्रे, हार, बांगड्या, कर्णफुले, अंगठ्या, प्रसिद्ध कांस्य नर्तकी मूर्ती व राजा धर्मगुरू पुतळा मोहेंजोदाडो येथे सापडला. मातीची खेळणी, बैल, हत्ती, चाकावरील गाडी. व्यापार, दूरवरच्या देशांशी संपर्क. हडप्पा संस्कृतीने मेझोपोटेमिया अर्थात इराक आणि इजिप्त यांच्याशी आंतरराष्ट्रीय व्यापार केला. लोथल हे महत्त्वाचे बंदर होते. येथे प्रचंड गोदी सापडली आहे. निर्यात. मणी, दागिने, मातीची भांडी, कापूस, फायन्स बांगड्या, कार्नेलियन अर्थात अकीक मणी. आयात. धातू, मौल्यवान दगड, लाजवर्दी, अफगाणिस्तान, इतर वस्तू. मुद्रा. बैल, हत्ती, गेंडा, वाघ, एकशृंग यांच्या आकृती असलेल्या मुद्रा व्यापारासाठी वापरल्या जात. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. नदी प्रवाहात बदल. नदीचा प्रवाह बदलल्यामुळे पाण्याचा तुटवडा,
शेती व जीवनावर गंभीर परिणाम. नैसर्गिक आपत्ती, महापूर, दुष्काळ किंवा भूकंप यांमुळे नगरे उद्ध्वस्त झाली असावीत. व्यापार मंदावला. इसवी सन पूर्व सुमारे 2300 नंतर सुमेरशी व्यापार थांबला. राजा सार्गन नंतर मेसोपोटेमियात राजकीय अस्थिरता. हडप्पाची अर्थव्यवस्था उतरणीला लागली. हडप्पा संस्कृतीची नगरे लोप पावली, तरी त्यांच्या अवशेषांमुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेचा पाया आपल्याला समजतो. हडप्पा संस्कृती. मुख्य मुद्दे एका नजरेत. कालखंड इसवी सन पूर्व 3300 ते 1300, 3 टप्पे. विस्तार 15 लाख चौरस किलोमीटर, सिंधू खोरे ते महाराष्ट्र. नगररचना, सुनियोजित रस्ते, बालेकिल्ला, महास्नानगृह. व्यापार, मेसोपोटेमिया, इजिप्त यांच्याशी आंतरराष्ट्रीय व्यापार. ऱ्हास, नदी बदल, नैसर्गिक आपत्ती, व्यापार मंदावणे. संस्कृती म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारे विकसित झालेली जीवनपद्धती.